नमस्कार मित्रो. आज जागतिक जल दिन 22 मार्च. पाणी पाणी म्हणजे जीवन. गेली कित्येक वर्ष उमटे धरणाचा गाळ काढला गेला नाही. पाणी शुद्धीकरण केले जात नाही आणि लोकांना असेच गाळयुक्त आणि मेलेल्या गुराच्या चामडीसारखं वास येणारं पाणी प्यावं लागत आहे. मागची बरीच वर्षे आवाज उठवला, परंतु शासन काही दाद देत नाही. पुढारी नेते मूग गिळून गप्प आहेत. शुद्ध पाणी पिणे हा नैसर्गिक हक्क देखील या उमटे विभागातील लोकांना नाही. यासारखं दुर्दैव काय असावं. म्हणूनच ह्या विभागाला मी शापित विभाग म्हणतो. 4-5 डोकी सोडली तर कुणीही यावर बोलायला तयार नाही. मग काय करतात आमचे प्रतिनिधी? काय करतंय आमचं शासन? हेच काय ते जलजीवन? अशाच साऱ्यांच्या तुमच्या आमच्या भावना व्यक्त करणारी ही माझी एक छोटीशी गझल. सगळ्यांच्या मनी त्या गोड पाण्याचे तरंग होते, का ठाऊक कुणास पाण्याचे रंग बेरंग होते. सगळ्यांच्या मनी त्या गोड पाण्याचे तरंग होते, का ठाऊक कुणास पाण्याचे रंग बेरंग होते. ओंजळ रिकामी कोरड घशाला घाम फोडी, ओंजळ रिकामी कोरड घशाला घाम फोडी. धरण उशाला परी पाणी गाळाचे अंग होते, पाणी गाळाचे अंग होते. डोळ्यात पाणी घेऊनी मगर अश्रू ढाळणारे, डोळ्यात पाणी घेऊनी मगर अश्रू ढाळणारे. मतलबी लाचारी भ्रष्टाचारात दंग होते, भ्रष्टाचारात दंग होते. पाणी पिणारा तडफडी घेऊन मळमळ पोटी, पाणी पिणारा तडफडी घेऊन मळमळ पोटी. जागोजागी ते झेंडे नि राजकीय व्यंग होते, राजकीय व्यंग होते. थेंबा आग लागली परी चटका कुणा नाही, थेंबा आग लागली परी चटका कुणा नाही. षंड जन्मले भाव सारे जे स्वतःतच गुंग होते, जे स्वतःतच गुंग होते. दरबारी उदासीनता जरी किती रक्त ओकले, दरबारी उदासीनता जरी किती रक्त ओकले. कळले तेव्हा तहानेचेही चोरांशी संग होते, तहानेचेही चोरांशी संग होते. नेत्यांच्या गुलामीचे रंगते, नेत्यांच्या गुलामीचे रंगते. कसे फासलेत माथी रक्तही थंड नग्न. न आचार सारे भंग होते, न आचार सारे भंग होते. सगळ्यांच्या मनी त्या गोड पाण्याचे तरंग होते, का ठाऊक कुणास पाण्याचे रंग बेरंग होते, पाण्याचे रंग बेरंग होते. धन्यवाद.